मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखर दैयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। माननीय जयंतराव पाटील सर, पालकमंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब आणि आता ध्वजारोहण सोहळा देण्यासाठी मंचाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत। पुढील मार्गक्रमण करत आहेत सोबत परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगलीचे अशोक जी विरकर सर, बँडच्या माननीय नामदार जयंतराव पाटील सर, मंत्री महोदय तथा पालकमंत्री जिल्हा सांगली, जिथे या महाविद्यालयाचं प्रांगण एक आनंद, एक उत्साह, अत्यंत सुंदर जयंत सुरेल सत्ताकाची परंपरा प्राणाहून जास्त महत्वाची समजली। या भारतातल्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाच्या घरात जे स्वातंत्र्य मिळवलं आणि त्यानंतर जो प्रजासत्ताक या भारतामध्ये निर्माण करण्यात आला, त्याविषयी त्यांच्या घरातल्यांनी जे बलिदान दिलं त्याचं महत्त्व त्या घरातल्यांनाही आहे आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाला देखील आहे। आज पहिल्यांदाच या भारतात जन्मलेल्या प्रत्येकाला आपलं नागरिकत्व काय आहे हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून सामान्य माणसाच्या मनात अनेक प्रश्नांचं चाहूल निर्माण झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षात या देशात स्वातंत्र्य सैनिक असोत, क्रांतिकारक असोत आणि शहीदांच्या स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर सीमेच्या रक्षणासाठी ज्यांनी शहीदांनी बलिदान केलं त्या सर्वांना पहिल्या प्रथम मी या ठिकाणी त्यांच्या प्रती मी पहिल्यांदा आदर व्यक्त करतो। आपल्या सर्वांना राज्यामध्ये महाविकास आघाडीचं आपल्या सर्वांनी मान्यता दिल्यावर नवं सरकार सत्तेत आलेलं आहे आणि राज्यातील जनतेला सुखी, समाधानी आणि चिंतामुक्त करण्याच्या दृष्टीनं शासनाने आपली वाटचाल आता सुरू केलेली आहे। गेल्या काही वर्षात राज्यातल्या शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला। त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्राधान्याने प्रयत्न आमचं सरकार आता करते, आमचं शासन लक्ष केंद्रित करते। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणाने सरकारकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये। जीवन जमीन धारणेचं क्षेत्रही त्याचं विचारात घेतलं जाणार नाही। गेले अनेक वर्ष बँकेच्या व्यवहारात आपण कधी थकबाकी ठेवायची नाही हा प्रयत्न करणारा जो शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातला मोठा वर्ग आहे त्याच्यासाठी देखील आमचं शासन
या पुढच्या आर्थिक वर्षात एक भरभक्कम आणि चांगली योजना आणणार आहे. मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या सहकार्य ज्या पद्धतीनं आज चालू आहे, त्यातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेलं पीक कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून माफ होईल, यात माझी कोणतीही शंका नाही. गावेच्या गावे आणि शहरेही पूर हानीचं पथक पुढील मार्गक्रमण करत आहे. याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग. आरसीबीचं हे पथक आहे. यामध्ये अनेक नामवंत आणि गुणवंत अशा खेळाडूंचा सहभाग. या पाठोपाठ येणारं पथक आपण संजय नगर या प्लॅटूननी सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करीत आहेत. या प्लॅटूनमध्ये अनेक अखिल भारतीय पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर, सांगली शहर पोलीस ठाणे. सुपर नंबर 1 महिला पोलीस उपनिरीक्षक तृप्ती चव्हाण, संजय नगर पोलीस ठाणे. माननीय पोलीस अधीक्षक सुहेलजी शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाहतूक विना अपघात रहदारीच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक नियंत्रण विभाग कार्यरत. प्लाटून क्रमांक महिला पोलीस उपनिरीक्षक भारती वाठोरे विश्रामबाग आणि सुपरनंबरी पोलीस उपनिरीक्षक विटेकरी मिरज ग्रामीण. या पाठोपाठ येणारा सुपरनंबरी फायर ऑफिसर विजय पवार जनतेच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण संरक्षण करण्यासाठी अवेळी धावून जाणारी ही अग्निशमन यंत्रणा. या पाठोपाठ येणारा हा शालेय विद्यार्थ्यांचं माननीय अतिथींना मानवंदना देऊन हे पथक पुढील मार्गक्रमण करत आहे. आणि यानंतर उद्धार अत्यंत सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बँडच्या सुंदर सूर आणि तालावरती आपल्या सर्व संचलनाचं अत्यंत आकर्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या देऊन मार्टिन इंग्लिश स्कूल प्लाटून पुढील मार्गक्रमण करत आहे. तर आपल्या वेशामध्ये खास या ठिकाणी सर्वांना लक्ष वेधून घेणारा हा सुंदर संचलन सोहळा. आणि तक्षशिला स्कूल सांगली नेव्ही आणि एनसीसीचं पथक हा बालचमू सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण कमांडर कुमारी रिद्धी परदेशी आणि सुपरनंबरी कुमारी सानिका बर्दीकर सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन हे प्लाटून पुढील मार्गक्रमण करत आहे. या आणि या मागून येतात प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला विश्रामबाग सांगली हे मुलींचं. या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहत आहात. प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला विश्रामबाग हे मुलांचं पथक आहे, क्रमण करते. या पाठोपाठ येणारा जिल्हा पोलीस दलाचा बँड आहे. यामध्ये जिल्हा पोलीस दलाचा बँड सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करत आहे. या पाठोपाठ येणारा आपण पथक पाहतात जिल्हा पोलीस दलाची आधुनिक यंत्रणा माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मागाचे चित्रीकरण या भागातून केलं जातं. या भागात कॅमेरा, अश्रुडोर, टीव्ही या सुविधा आहेत. गाडीमध्ये बसून आणि उभे राहून कोणत्याही परिस्थितीत पोलीस फायरिंग करू शकतात. त्याचं नेतृत्व करतायत राखीव पोलीस उपनिरीक्षक विकास. यामध्ये पथकाचं शिवार कोणत्याही ठिकाणी ठेवण्यात आलेली स्फोटके बॉम्ब शोधून काढणारे कुशल पुरस्कार प्राप्त श्वान सनी हस्तक पोलीस प्रयत्न दरोडा घरफोड यासारख्या गुन्ह्यात अनेक गुन्हेगारांनी हाताळलेल्या वस्तू घटनास्थळी सोडून जातं करीत असतात. महिलाची होणारी छेडछाड, मंगळसूत्र सारख्या होणाऱ्या चोरी अन्य गैरप्रकार रोखण्याचं काम, त्यावरील वाढत्या अत्याचाराचं प्रमाण, महिलांची होणारी छेडछाड आणि सातत्याने ग्रस्त करणारे पोलीस अधिकारी. या पाठोपाठ येणार फॉरेन्सिक लॅबचं वाहन आहे. गुन्ह्याचा तपास शीघ्रगतीने होण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक चाचणीसाठी उपयुक्त मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन वाहन. या पाठोपाठ आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल शहरात अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवेळी मदतीला धावून येणारं पथक चालक यानंतर BDDS पथक वाहन चालक वाहन पाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक वाहन.
नेतृत्व पोलीस सेवकांच्या बरखास्ते अग्निशमन वाहन शहरात अचानक कार्यरत असणारे अग्निशमन दलाचं वाहन खाली आर.डी. भुंकीकर, वनपाल श्रीमती मानले, एस.पी. वनरक्षक आणि यानंतर कन्या वन समृद्धी योजना सामाजिक वनीकरण व वन्यजीव विभागाकडे असलेल्या या चित्ररथाचे आपल्याला दर्शन होते. चित्ररथ क्रमांक 2 परिषद सांगली सायकल रॅली आणि यानंतर प्लास्टिक मुक्ती सायकल रॅली स्वच्छ भारत अभियान जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनापासून 2-3 महिने जवळपास कालावधी स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती संदेश देणारे आणि गुणवत्ता स्वच्छ भारत अभियान ग्रामीण युनिसेफ त्यातील याचं नेतृत्व करतात. प्लास्टिक अभियान आठवड्यापासून सध्या स्वच्छ मोहीम मुंबईमध्ये सांगायचं आहे. RSI साहेब 4 कर्मचारी द्या. सांगायचं आहे. RSI साहेब 4 कर्मचारी द्या.